कुठेही फिरायला जायचं असेल तर सगळ्या गोष्टीची व्यवस्था करून जावं लागत असतं, बरोबर आहे ना? आपण बालाजीला जर काही लोक कूलर घेऊन चालले तर त्याच्यात एखादा छोटा गॅस असतो, जेवणाचं सोबत असतं, नाही तर पैसे तरी सोबत असतात. पण एक लक्ष द्या माझ्याकडे, जो नर्मदा परिक्रमेच्या तटीला राहतो ना, त्याच्या अंगावर एक तर कपडा नाही, आणि असला कपडा तर त्याला खिसा नाही. लक्षात ठेवा, अंगावर एक तर कपडाच नाही आणि आहे अंग झाकण्यापुरता तर त्याला खिसा नाही. मग त्याला सांभाळणारं कोण आहे? महाराज सांभाळिलो माय बापा आणि केलो तापा वेगळा. या तापापासून जर मला वेगळं कोणी केलं असेल तर त्या संताच्या कृपेनं केलेलं आहे, त्या संताच्या सेवेने केलेलं आहे. म्हणून या संत कृपेनं माझं अंतकरण एवढं ओतप्रोत भरलेलं आहे. ओरसे या जीव धाला, आता मी तृप्त झालेलो आहे. तुका ठेला मौनाची. आणि एकदा माणूस तृप्त झाला की माणसाला काही बोलायची इच्छा नसते, आहे का? तुका ठेला मौनची. महाराज म्हणले आता मला पुन्हा काही बोलण्याची इच्छा राहिलेली नाही. मौन या शब्दाचा अर्थ काय? मौन म्हणजे काय? काही माणसं मौन धरतात आणि बायकोला पाठीवर लिहून देतात, आज भजे कर. हा, अरे मग तोंडानं सांग ना, याला मौन म्हणत नाही का? मौन शब्दाचा अर्थ असा आहे, देवाशिवाय काहीच न बोलणे, बोलण्याचे नाही आता देवाविन काही, याला म्हणतात मौन. किंवा बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, याला म्हणायचं मौन. देवाशिवाय काहीच न बोलणे याचा अर्थ मौन आहे. एक तर देवाबद्दल बोलावं, नाही तर देवाच्या बाबतीत बोलावं. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले ओरसे या जीव धारा, तुका ठेला मौनाची. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगामध्ये तुकाराम महाराज झालेल्या संत कृपेचा बदल आयुष्यातला मांडतात. संत कृपा आपल्यावर झाली हे कशावरून ओळखायचं? ज्याला ज्याला वाटतं की आपल्यावर संताची कृपा झाली, तर संताच्या कृपेनं आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय मिळतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा अभंग आहे. संताच्या कृपेनं तुम्हाला काय मिळतं? तर महाराज म्हणले आपणा सारिखे करी सारिखे करीती तात्काळ. संतांची कृपा झाली आहे कशावरून ओळखायचं? याचं उदाहरण आहे का? प्रमाणातच आहे. या आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत ज्या पद्धतीनं जीवन जगतात, लक्ष देऊन आहे का बरं का? तुम्ही असं आज पैसे द्यायचं काम नाही म्हणून असं हांगळ ढेंगळ करू नका. मी चांगलंच सांगणार आहे. हां, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बघा, असं इज्जत घालू नका मग तुम्ही. हां, लक्ष द्या. छान छान हा अभंग निवडलाय, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले संताची कृपा झाली जीवनामध्ये, हे ओळखायचं कसं? तर संत कृपा झाली हे जीवनात कसं ओळखायचं? तर संतासारखं जीवन जगता आलं की समजायचं आपल्यावर संत कृपा झाली. संतासारखं आपल्याला बोलता आलं की समजायचं आपल्यावर संत कृपा झालेली आहे. संतासारखी लीनता आपल्या जीवनात आली की आपल्यावर संत कृपा झालेली आहे. महाराज म्हणले संताच्या कृपेनं काय मिळतं जीवनामध्ये? तर संताच्या कृपेनं तुम्हाला धनधान्य मिळत नाही. महाराज म्हणले संताच्या कृपेनं तुम्हाला संतती सुद्धा मिळत नाही. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, पावे हे संतान ग्रही धान्य. काय म्हणतात महाराज? एवढं मोठं घर बांधलं, संत कृपा झाली. बोला, इमारत
ही इमारत आहे का? हा, संत कृपेनं ही दगडा मातीची इमारत फळाला येत असते का? आणि ही येत असेल तर आपल्याला संत कृपा कळालेलीच नाही महाराज. बरोबर आहे ना? काही प्रमाण आपण बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. लोकांना काही प्रमाणाचा अर्थ वेगळाच घेतलेला आहे ना. बस काही म्हणतात मराठ्याला मराठी भेटला का, माझी जातीचे मज भेटो कोणी, वंजाऱ्याला वंजारी भेटला का, माझी जातीचे मज, हाच आहे का त्याचा अर्थ? नाही. वारकऱ्याला वारकरी भेटावा तेव्हा म्हणायचं माझी जातीचे मज भेटो कोणी. तसं संताची कृपा झाली आणि इमारत फळ आली. पण इमारत कोणती? भक्तीची इमारत ज्यांनी उभी केली ना, ते संत कृपेशिवाय उभी राहू शकत नाही. संताच्या कृपेनं जीवनामध्ये मिळत असते अविरत अशी शांती. संत कृपेनं दुसरं काही मिळत नाही. मी एका गावात कथा केली आणि कथेला तिथंच मुक्कामी असल्यामुळं बहिर्दिशेला जाऊन येत असताना एक माणूस पळतच रस्त्याने आला. म्हणे महाराज दर्शन घेऊ द्या. अहो म्हणलं मी बहिर्दिशेवरून आलो, हातपाय धुतले नाही, दर्शन कशाला? थांबा थोडं. नाही नाही म्हणे तुम्हाला हातपाय कितपाय काही धुवायची गरज नाही, पहिल्यांदा तुमचं दर्शन घेऊ द्या. अहो म्हणलं काय झालं? तुमच्या कृपेनं खूप चांगलं झालं म्हणे महाराज. अहो म्हणलं काय झालं माझ्या कृपेनं तुमचं? तुमच्या कृपेनं माझं खूप चांगलं झालं म्हणे महाराज. अहो म्हणलं झालं काय ते सांगा. काय नाही, दरवर्षी शेळी 2 पिले देत होती म्हणे, यंदा 3 दिले. म्हणलं महाराजाला तो नेमका समजला तरी काय? नाही कळलं का? धन्यवाद. मग विठाला अरे शेळीन 3 पिले देण्याचा महाराजाच्या कृपेचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. मग संत कृपेनं काय मिळतं? तर संत कृपेनं जीवनात अविरत अशी शांती मिळत असते. काय देतो संत? लक्ष द्या. अविरत अशी शांती जर जीवनामध्ये मिळवायची असेल तर ती संत कृपेनं मिळत असते. शांती तरी शांतीनं सांगू दे. विठाला विठाला. अविरत अशी शांती जर जीवनामध्ये मिळवायची असेल तर ती संत कृपेशिवाय मिळू शकत नाही. मला वाटतं आदिनाथने 3-4 महिन्यात आज ड्रेस घातला असावा. बरोबर आहे ना? आज ड्रेस घालण्यात तेवढा आनंद नसेल त्याला जेवढा त्याच्या अंगावर लुंगी आणि शर्टन काठी होती तेव्हा. लक्षात ठेवा. महाराज म्हणले ओझ कुणाला नको आहे. आता मला गरम होत होतं मी कोट काढून टाकला. बरोबर आहे ना? मला गरम होतं मी कोट काढून टाकला. जीवनात शांती पाहिजे सगळ्याला, ओझ कुणाला जमत नाही. म्हणून माणूस संध्याकाळी घरी गेल्या बरोबर अंगावरचे कपडे काढून फेकतो. शर्ट काढून टाक, पॅन्ट काढून टाक, टॉवेल लाव, बनेन आणि हातपाय धुतून मोकळा बसतो का? ओझ नको आहे आज कुणाला. मग हे कोट हे सगळ्या गोष्टी जर असतील तर हे कशासाठी? ह्या जगाच्या सुखासाठी आहेत. आपल्या सुखासाठी कुठे? आपल्या सुखासाठी असते तर आपण कोट घालून झोपलो असतो ना. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? आपल्या सुखासाठी जर ह्या गोष्टी असतात आपण कोट घालून झोपलो असतो महाराज. अविरत अशी शांती जर मिळवायची असेल तर ती संत कृपेने मिळते. काही माणसं म्हणतात ना महाराज मला काही नको जीवनामध्ये, मला फक्त काय पाहिजे? बोला. मला फक्त काय पाहिजे? शांती पाहिजे. असं आहे अन्ना. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान है. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे जसं महावितरणचं आणि पावसाचं नातं आहे. वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट जाते आणि त्याला फोन करा लाईट गेला तो म्हणतो पाऊस. अरे बापरे. बरोबर आहे ना? वाटीभर पाऊस पडला तर दिवसभर लाईट जाते. तसं इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री असतो. आणि तहान जर तृप्त कुठं होत असेल तर ती संत कृपेनं होते. आता आणि चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणले आम्ही निश्चिंत झालो कधी? संताची कृपा झाल्याच्या नंतर. विठाला शांती पाहिजे माणसाला. आणि ते शांती कशानं मिळते? त्यागा शांतीरनंतरम. त्याग केला की शांती आहे.
वस्तूच्या संग्रहामध्ये सुख नाही, या वृत्तीच्या स्थिरतेमध्ये सुख आहे. शांती वस्तूच्या संग्रहात नसते, शांती वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असते. एखाद्याला घर नसेल त्यानं बांधलं, बरोबर आहे ना. असं वाटतं घर झालं की माणसाला शांती मिळेल, नाही. घर झालं की वाटतं दारात एखादी, बोला, आपलं घर झालं की वाटते दारात एखादी 4 चाकी तरी गाडी असली पाहिजे बा. घेऊ द्या 4 चाकी गाडी त्यानं. किती दिवस? 2-4 दिवस आनंद, 8 दिवस, महिनाभर आनंद, बरोबर आहे. 4 चाकी गाडी झाली की वाटतं नाही नाही ही छोटी झाली हो, रस्ता एवढा खराब आहे, जरा अडकाय लागली खालून, जरा उंच पाहिजे, मोठी पाहिजे. हे वाढत राहणार आहे, हे चालत राहणार आहे महाराज, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मग त्याग असेल तर शांती आहे. आता हे महात्मा यांच्या अंगावर कपडे बी नाही, पण चेहऱ्यावरचं समाधान कोट घालणाऱ्यापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे ना. आपल्याला टेन्शन आहे कोणते कोणते कपडे चॉईस करावे, त्यांना टेन्शनच नाही महाराज. विठाला विठाला. शांती जर कशानं मिळत असेल तर ती साधूच्या कृपेनं, संताच्या कृपेनं मिळत असते, बाकी कशानं मिळणार नाही. आणि ते साधूच्या संगतीनंच होता. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. दोघं गुरु शिष्य, लक्षातून ऐकते ना, दोघं गुरु शिष्य जंगलातून चालले. असे नर्मदेची परिक्रमा करत असावे असं समजूयात आज आपण. हां, परिक्रमा करत करत चालले. नाही रस्त्यानं काय झालं, गुरुजींना इच्छा झाली की आता आपण या शांत चांगल्या झाडाखाली, चांगलं वडाचं झाड होतं, आणि या वडाच्या झाडेखाली आपण थोडा साधनेचा आनंद घ्यावा. म्हणून गुरुजी आपलं मांडी घालून पद्मासन घालून तपश्चर्या करत बसले. झाडाची सावली दिसली की ज्याचे त्याच्या वृत्तीनं जे ते माणसं त्या सावलीचा फायदा घेतात. कोणी कंटाळून आला असेल तर तो लगेच आपला बूट चप्पल डोक्याखाली घेतो, हात डोक्याखाली घेतो, थोडा आराम करतो. कोणी त्याच सावलीखाली म्हणतात चांगली सावली आहे, काढा ग्लास. नाही कळलं, जरा जाऊ द्या. हां, चांगली बरोबर आहे ना. तसं मग आता साधू त्या सावलीखाली काय करणार, साधूनच सांगितलं आता थोड्या वेळ मी इथं समाधी लावतो. थोड्या वेळ समाधी लावल्याच्या नंतर ऐका, शिष्य तर बाबाजवळ साधूजवळ बसलेला आहे आणि या साधूची समाधी लागलेली आहे. आणि समाधीमध्ये जगाच्या मालकासोबत त्याचा संवाद सुरू झाला. तेवढ्यात काय झालं, एक वाघ चालत येताना तिथून त्या शिष्यानं पाहिला. साधू समाधीमध्ये आहेत, लक्ष द्या. साधू समाधीमध्ये आणि समोरून वाघ चालत येत होता. त्या शिष्यानं पाहिलं आता वाघ येतोय आणि गुरुजीची तर समाधी सुरू आहे. शिष्यानं आवाज दिला, गुरुजी समाधी मोडा, समोरून वाघ येतोय. गुरुजी समाधी मोडा, समोरून वाघ येतोय. गुरुजी आता समाधीमध्ये असल्यामुळं बाह्य जगाचा काही त्यांच्याशी संबंध राहिलेला नसतो, बरोबर आहे. जगाच्या मालकासोबत त्यांचा संवाद चालू आहे, त्याच्यामुळे हे बाहेरचे कान बंद झालेले आहेत. गुरुजीला काय ऐकायला गेलं नाही. वाघ जवळ येत होता. पोरानं पुन्हा आवाज दिला शिष्यानं, गुरुजी समाधी मोडा, वाघ जवळ यायला लागला. गुरुजी समाधी मोडा, वाघ जवळ यायला लागला. गुरुजी समाधीत तल्लीन असल्यामुळं गुरुजीची काही समाधी मोडली नाही. मग शिष्यानंच विचार केला, आपुली आपण, नाही कळलं तुम्हाला. हां, शिष्यानंच विचार केला, आपुली आपण, बस गुरुजीचं वय झालेलंच आहे म्हणे, बरोबर आहे. आपण आता आपलं पाहिलं पाहिजे. शेजारच्या झाडावर ते शिष्य जाऊन बसला. आता असं आहे ना महाराज, तो वाघ गुरुजीच्या जवळ आला आणि त्या वाघानं त्या गुरुजीला काहीच केलं नाही. व्याघ्रहीन खाती सर्पतया. एवढ्या जंगलातून पोरग एवढी 3,500 किलोमीटरची परिक्रमा करून काटा सुद्धा मोडला नसेल, ही देवाची कृपा आहे महाराज. न मोडे काटा हिंडता वन, देव राखितया मारिल कोण, देव राखितया मारिल कोण, का मोडे काटा हिंडता वन, न मोडे काटा हिंडता वन, महाराज म्हणले जंगलात जा. अरे तो तर जंगलातच होता 3 महिने, बरोबर आहे ना. पण काटा सुद्धा मोडला नसेल का. देव राखे तया मारील कोण, न मोडी काटा हिंडता वन. वनातून जा, देवाची कृपा असेल ना महाराज तर काटा सुद्धा मोडणार नाही.
भगवान अगर मौज में आए, स्वामी जी, भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. काळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, एवढा खर्च परवडणार नाही आपल्याला. भगवंताने एखाद्याला ठरवावा बस. या अहो कधी कधी एका टू व्हीलरवर तिघ जातात आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो. ऐका बरं का, लक्ष द्या, पुढचा मरतो मागचा मरतो, मधला जिवंत घरी येतो. चला बोला, किती वेळ अनुभवलाय अशा गोष्टी आपण? कितीतरी वेळ अशा गोष्टी आपण अनुभवतो का नाही? भगवंताची कृपा, संताची कृपा. ते वाघ आला आणि महाराज म्हणले त्या स्वामीजींच्या गुरुजींच्या साधूच्या पायाजवळ थांबला आणि तिथून तो निघून गेला. महाराज म्हणले चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. काही करत नाही महाराज. जगमित्र नागा महाराजाजवळ वाघ. अहो चांगदेव वाघावर बसून यायचे ना, चांगदेव वाघावर बसून यायचे ना, लक्षात ठेवा. आणि तो वाघ तिथून निघून गेला आणि हा शिष्य झाडावरून आश्चर्याने पाहतच राहिला. आणि मग खाली उतरला. वाघ गेल्यानंतर खाली उतरला, गुरुजींची समाधी भंग झाली, समाधी मोडली आणि दोघे रस्त्यानं चालत चालत निघाले. दोघं रस्त्यानं जात असताना एक मच्छर आला आणि गुरुजीच्या गालाला चावला. गुरुजीनं असं मारलं, बापरे म्हणून ओरडलं. बघा बरं का, मच्छर चावला तर गुरुजीनं गालावर मारलं, बापरे म्हणून ओरडलं. आणि मग या शिष्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणे, गुरुजी काही वेळापूर्वी वाघ तुमच्या जवळ येऊन थांबला तर तुम्ही हो का चू सुद्धा केलं नाही, हालचाल सुद्धा केली नाही, तुम्हाला थोडी सुद्धा भीती वाटली नाही, आणि आता मच्छर चावलाय तुम्हाला आणि बापरे म्हणून ओरडता. गुरुजी म्हणले, बाळा जेव्हा वाघ माझ्या जवळ आला होता तेव्हा मी देवाच्या सान्निध्यात होतो, आता मच्छर चावला त्यावेळेस मी तुझ्या सान्निध्यात आहे. नाही कळलं का तुम्हाला? बरोबर ना? अरे तुझ्या संगतीमुळं मच्छराचा सुद्धा त्रास झाला आणि देवाच्या संगतीमुळं मला वाघाचाही त्रास नाही झाला. लक्षात ठेवा, साधूच्या कृपेनं कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही महाराज. संताच्या कृपेनं जीवनामध्ये अविरत स्थितप्रज्ञ शका भाषा समाधीस्तस्य केशव. कळलं मला? आम्हाला हार घातला तर आम्हाला आनंद होत नाही आणि आम्हाला शिव्या दिल्या तर आम्हाला दुःख होत नाही. महाराज म्हणले, भुंकती ते द्यावे भुंको, आपण नये त्याचे शिकू. काय म्हणा होय महाराज, लोक यांना काही बोललं तर काहीच होत नाही. अरे त्यांनी तुम्हाला गणतीतच धरलेलं नाही. माझं बोलणं कळतंय? काही माणसं म्हणतात हो त्याला गणतीत नाही धरलेलं माझ्या, तर त्याला काय बोलायचं तर बोलू द्या. विठाला विठाला. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आम्हाला शीत उष्ण काय होतं तिकडं? झाड संपलं की ऊन लागत असेल आणि झाड आलं की सावली येत असेल, पण आम्हाला झालेलं ऊन कळलं नाही ना आलेली सावलीची जाणीव झाली नाही. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले आम्हाला सगळं सारखं आहे. समशत्रोच मित्रेच. अरे तिथं वाघ सिंह कोले हे जर काय असेल माणसाचे लांडगे तर शत्रूच धरा ना, पण आम्हाला ते शत्रू सुद्धा समान मित्रासारखे वागले. 4 महिने आम्हाला त्या शत्रूंना आमच्या मित्रासारखे आमच्या बरोबर राहिले. समशत्रोच मित्रेच तथा मानापमान यो. एखाद्या आश्रमात राहू दिला असेल तर एखाद्या आश्रमात म्हणलं या जगह नहीं, आज आगे रुको, चलो चलो पंडित निकालो, आगे चलो, प्रसाद पाव और आगे जाओ, असं कधी कधी घडलं असेल. बरोबर आहे. मानापमान यो. आम्हाला मान मिळाला एखाद्या आश्रमात, आमची पूजा झाली, पण आम्ही समजलं ही नर्मदा मातेची कृपा आहे. आमची ज्या दिवशी आरती झाली, आमची आज या बाळ सखा पांगरीतून एका बाळाची मिरवणूक झाली. गावाचं नावच बाळ सखा आहे ना, आणि त्या नावासारखं जर जपलं नाही तर त्याचा उपयोग काय? बाळ सखा याचा अर्थ कळत असेल ना. मग आमच्या बाळ सख्याची आम्ही या गावातून मिरवणूक काढली आज, पण हे जरी केलं असेल तर यात आम्हाला अहंकार नाही. ही नर्मदा मातेची कृपा आहे. ज्या आदिनाथला लोक इथून मागं काम सांगत असतील ते इथून पुढं त्याचं काम ऐकतील, ही नर्मदा मातेची कृपा आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले समशत्रोच मित्रेच तथा मानापमान यो. आता आम्हाला अपमानित जरी केलं तर त्रास होत नाही.
आम्हाला अपमान केला असेल एखाद्या आश्रमात चालता चालता किंवा एखाद्या रस्त्याने माणसाने अडवलं असेल, कहाँ जा रहे हो, कहाँ घूम रहे हो, इतनी देर कहाँ चल रहे हो गया असेल, असं कधी झालं असेल ना. पण मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेशु, कधी कधी सुखाचा धक्का मिळाला असेल तर कधी कधी दुःखही मिळालं असेल. काय कधी कधी लक्ष द्या बरं का, कधी कधी नर्मदा मातेच्या कृपाने एखादा सुखद धक्का मिळाला असेल तर कधी कधी आपल्या कर्मामुळे एखाद्या वेळेस त्रास झाला असेल. पण महाराज म्हणले हे सुख आणि दुःख आम्हाला सगळंच सारखं वाटतं. कधी हे होईल, हे साधूची कृपा झाल्यानंतर होतं. विठाला विठाला. अविरत अशी शांती मिळवायची असेल तर ती साधूच्या कृपेनं मिळत असते. म्हणून महाराज म्हणले ती शांती मला संताच्या कृपेनं मिळाल्यामुळं माझं चित्त जे त्यांच्या पायावर जडलं ते तिथून आता वेगळं व्हायला तयार नाही. हे अभंगाचं पहिलं चरण. जडलो तू आता पायी, जडलो तो आता पायी, हो जडलो तो आता पायी, 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 जडलो आता पायी. हो काही वेगळा, हो काही वेगळा, तुम्ही सरती कृपा केली, तुम्ही सरती कृपा केली. हो काही वेगळा, हो काही वेगळा, तुम्ही सरती कृपा केली, तुम्ही सरती कृपा केली. चढलो तो आता पायी, हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो काही वेगळा, तो आता पायी, हो काही वेगळा, हो काही वेगळा, हो जडलो तो आता पायी, हो काही वेगळा. माझं चित्त आता संताच्या पायावर जडलेलं आहे, ते तिथून आता वेगळं व्हायला तयार नाही. बघा बरं का, संताच्या चरणावर एकदा चित्त जडलं, माझ्याकडे लक्ष द्या, तिथून काही केल्या ते परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. एकदा चित्त त्यांच्या पायावर जडायला वेळ लागेल. लगेच महाराज लोक सगळ्यांना आवडतील असं होत नाही बरं का. काही माणसं म्हणतात हे ते महाराज जायचं ना आपलं काही जमत नाही. पण सांगू तुम्हाला, अशी म्हणणारी माणसं एखाद्या दिवशी अशी बदलतात, ते म्हणतात महाराजाच्या बाबतीत काही बोलायचं नाही. मग लोक त्याला उलट म्हणतात, ओ तुम्ही तर मागा असं म्हणायचे, तेव्हा मला त्यांची महती कळाली नव्हती, पण आता मला कळालं ते महाराज म्हणजे काय, ते साधू म्हणजे काय, आणि त्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि ती कृपा माझ्यावर झाल्यानंतर माझ्या जीवनात काय बदल झाला हे मला माहिती आहे. शांती परते नाही सुख, हे शांतीचं सुख जर मला कुणामुळं मिळालं असेल ना, तर हे या साधूच्या कृपेने मिळालेलं आहे. एर वावुगेचे दुःख मनोनी, बोला मनोनी शांती धरा, नाही म्हणून धरा, नाही जाऊ दे, चला मनोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा. महाराज म्हणले शांतीचं जे सुख आहे ते मला या साधूच्या कृपेनं मिळालेलं आहे, म्हणून माझं चित्त त्यांच्या पायावर जडलेलं आहे. जडलो तो आता पायी, होऊ काही वेगळा, मला आता तिथून वेगळं होण्याची इच्छा नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेला. संताच्या चरणाजवळ जे सुख आहे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज म्हणले संताच्या पायाजवळ जे सुख आहे, जगात हे सुख या जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. म्हणून नामदेवरायाच्या जवळ, आपण नामदेवरायाच्या जवळ आहोत. उदाहरण घ्या, नामदेवरायाला जेव्हा संत सभेमध्ये कच्चं ठरवलं, गोरोबा काकांनी नामदेवरायाला संत सभेमध्ये कच्चं ठरवलं,
तेव्हा नामदेवरायाला राग आला आणि नामदेवराय जगाच्या मालकाकडे गेले. देवा, या जगाच्या मालकाला म्हणले, देवा, संत सभेमध्ये गोरोबा काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगानं सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा, मी 24 तास तुमच्या बरोबर राहून जर कच्चा असेल तर कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. म्हणले, तुला हिंगोली जिल्ह्यात जावं लागेल. औंढा नागनाथ तालुका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जसं नर्मदा मातेची सुरुवात करत असताना पहिलं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वरापासून सुरुवात करावी लागते आणि तिथं शेवट करावं लागतो. ते जसं ज्योतिर्लिंग आहे तसं आपल्या जिल्ह्यात औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं, जे विसोबा खेचर आहे ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. हे पाय पाहिल्याच्या नंतर नामदेवरायाची तळपायाच्या आग मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवानी मला पाठवावं, ह्याला देव काय ते कळत नाही आणि ह्याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे. कधी कधी माणूस वरच्या रंगाला भुलत असतो, बरोबर आहे ना. कधी कधी माणूस वरच्या रंगाला भुलत असतो ना. अहो, नामदेवराय भुलले, आपलं काय घेऊन बसला. नामदेवराय सगराच्या 60,000 पोरांची राग झाली ना, वरच्या रंगाला भुलले, बरोबर आहे, लक्षात ठेवा. नामदेवराय मागायला निघाल्यानंतर विसोबा खेचर, ओ नामदेवा, कुठे निघालात. नामदेवा, ओ नामदेवा. नामदेवराय गेले बुवा आता. हा, ओ नामदेवा, कुठे निघालात. विसोबा खेचर असं बोलल्यानंतर नामदेवरायानं सांगितलं, तिच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे, कसं काय. देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही, आंधळे झालात. उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा, जात आहे तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा आणि मग जा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले. ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवायला गेले, पण तेथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही तर 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. आणि मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतलेले आहे. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. पण हे घडलं कशामुळं, संताच्या कृपेमुळं. म्हणून जडलो तो आता पायी. गंधमादनाचं उदाहरण घ्या. कुंभकर्णानं त्या गंधमादनाला असं चिमटीत पकडलं बघा आणि विचारलं युद्धामध्ये, तुला जगायचं का मरायचं. म्हणे, कुणाला मरा वाटतंय. मरा वाटतं का कुणाला. होय, बोला, मरा वाटतं का बाबा. मरा वाटतं का चष्मेवाले बाबा. ओ चष्मेवाले बाबा, कानपूर लाईन बंद आहे बाबा. हां, लक्ष द्या माझ्याकडे. फेट्यावाले बाबा, तिकडे फेट्यावाले बाबा, मरा वाटतं का. नाही, मारत नाही मी तुम्हाला, फक्त सांगा. नाही काय राहिलं आता. महाराज, एवढी पंगत तरी हो द्या म्हणा. एकदा नातीचं लगन डोळ्यानं पाहिलं की मी मराय, म्हाताऱ्या म्हणतात मराय, मोकळी झाली माया. मरावं कोणाला वाटत नाही. आगामर हा बोल नसात. एक बाई जीव द्यायला निघाली, लक्ष द्या. एक पोरगी जीव द्यायला निघाली आणि एक पोरग भेटलं तिला. है म्हणे, कुठं निघाली. ते म्हणे जीव द्यायला चालले. ते पोरग म्हणे, कशाला जीव द्यायला. नाही म्हणे, मला काही जगायची इच्छा नाही म्हणे. बाय तर बाय, जगात मला काय जगायची. मला तर काही जगायची इच्छा नाही म्हणले. लक्ष द्या माझ्याकडे, मला काय जगायचं नाही म्हणे. मग ते पोरग म्हणे, अगं जीव द्यायला चालली, मग एवढा मेकअप कशाला केला म्हणे. उद्या पेपरात फोटो चांगला आला पाहिजे. आता ही एवढा मेकअप करून चालली, जीव देणार आहे काही, अजिबात नाही. मरावं कुणाला वाटत नाही. त्या गंधमादनाला विचारलं, तुला जगायचं का मरायचं. म्हणे, कुणाला मरा वाटतंय. मग तुला जगायचं असेल तर तू एवढंच मन मी रावणाचा आहे. मेलं गंधमादन, पण कुणाचा म्हणून बोला. रामाचा म्हणून मेलं, पण रावणाचा म्हणून जगलं नाही. याला म्हणतात अनन्य शरणागती. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. म्हणून महाराज म्हणले, जडलो तो आता पायी, काय हो काही वेगळा. मला आता तिथून वेगळं होण्याची इच्छा नाही. का, त्या संतांनी जी माझ्यावर कृपा केली ते नर्मदा मैयेच्या ओघाप्रमाणे केलेली आहे. अभंगाच्या साठी कृपा केली,
कृपा केली. गंगे चाली ओघाची, गंगेचा ओघ जसा आहे ऐका बरं का, गंगेचा जर उगम पाहिला तर दुर्गम भागामध्ये असतो आहे की नाही. गंगेचा उगम कुठं असतो, दुर्गम भागामध्ये. लक्ष द्या माझ्याकडे हा. आणि मग तिथून ती गंगा निघत राहते त्या दऱ्या खोऱ्यामधून दगडामधून. आणि समोर गंगेचा ओघ कसा असतो, समोर आलेला खड्डा पहिला भरणे, त्याला डावलून जाणे नाही हा. समोर आलेला खड्डा पहिल्यांदा भरायचा आणि त्याच्यानंतर पुढची वाटचाल करायची. आणि गंगेजवळ आपपर भाव नाही. गंगेजवळ आपपर भाव आहे का, गायीची तृष्णा हरू का व्याघ्रा विष होनी मारू, तो नेनेचे गा सागरू तोये जैसा, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, ना तरी इक्ष दंडू पाळी तया गोडू गाळी तया कडून हेची जेवी. महाराज म्हणले सागरावर नदीवर वाघ जरी पाणी प्यायला गेला तर तहानच भागवतो आणि गाय पाणी प्यायला गेला तरी तहानच भागवतो. तसं या नर्मदेच्या तटावर काही चोर बी राहत असतील, त्यांनाही ती नर्मदा माया सांभाळत असेल. आणि काही परिक्रमा करणारे साधू असतील, त्यांनाही ती नर्मदा माया सांभाळते. महाराज म्हणले समोर आलेले खड्डे पहिल्यांदा भरते. आणि गंगा काय करते, गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर माणसाच्या शरीराचा दाह शांत होत असतो. बाहेरच्या तापातून मुक्ती मिळवायची असेल तर गंगेत आंघोळ करावी. आणि अंतरातल्या तापातून मुक्ती मिळवायची असेल तर नर्मदा परिक्रमा करावी. अंतकरणातला ताप घालवायचा असेल, लक्ष देऊन ऐका, शरीराचा ताप कमी करायचा असेल तर त्या नर्मदे मयेमध्ये आंघोळ करावी. आणि मनाचा ताप घालवायचा असेल, मळ घालवायचा असेल तर त्याची परिक्रमा करावी. हे फार महत्त्वाचं आहे. हे दोनही ताप जर जात असेल तर त्या नर्मदा मयेच्या कृपेनं, त्या गंगेच्या कृपेनं जातं. वाचे म्हणता गंगा गंगा, खंडाळ्याचा नाही हा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा. आपल्याला सर्व दोषातून जर मुक्ती मिळवायची असेल तर नुसतं गंगा गंगा म्हणा. म्हणून हे परिक्रमा करणारे रामकृष्ण हरी म्हणत नाहीत आणि हॅलो म्हणत नाहीत आणि हाय म्हणत नाही, नर्मदे हर. आमच्या जीवनामध्ये जर काही असेल सुख पाप दुःख ते त्याचं हरण करणारी जर कोण असेल तर ती मैया आहे. आणि गंगेमध्ये बघा ना, नदी नाले ओढे सगळे जाऊन त्या गंगेला मिळतात, पण ती गंगा कुणाला यायला नकार करत नाही. कुणी या आणि एकदा नाला जरी गंगेला मिळाला तर तो नर्मदाच होतो. हे गंगेचं महत्व आहे. लक्षात येते माझं पण. गाव नालीचं पाणी जरी गंगेला गेलं तर ते पुन्हा तीर्थ होतं. ही कृपा जर कोण करत असेल तर ही नर्मदा मैया, ही गंगा मैया करत असते महाराज. पापी माणूस जरी गेला तर त्याची पापातून मुक्ती करणारी जर कोण असेल तर ती नर्मदा मैया आहे, ती गंगा मैया आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्यावर साधूनं कृपा केलेली आहे. गंगे चाली ओघाची. एवढंच नाही, आता ही परिक्रमा करताना आम्हाला कोण सांभाळलं, अभंगाच्या तिसऱ्याच्या सांभाळीलो सांभाळीलो माय बाप सांभाळीलो 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 माय बाप सांभाळीलो सांभाळीलो माय बाप सांभाळीलो सांभाळलं साधू संतांनी. कसं सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. आमची माय आणि बाप जर कोण असेल तर तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. आमचे मायबाप जर कोण असेल तर ते माऊली आहेत.
म्हणून महाराज लक्षात ठेवा बरं का, आम्हाला आळंदीत मायबाप नसताना आम्ही एवढं सुंदर शिकलो, जगलो, राहिलो, मोठे झालो. इथं आमची माय जर तेव्हा कोण असेल तर ती माऊली होती. माऊलीनं सांभाळलं ना. तसं आज आदिनाथ जेव्हा परिक्रमा करत असेल तेव्हा साधूनच सांभाळलं ना. एवढ्या साधूंचे आश्रम त्या नर्मदा मैयाच्या तटावर आहेत. म्हणून या परिक्रमा करणाऱ्यांची व्यवस्था आहे ना. तुम्ही म्हणसाल नाही नाही आता परिक्रमा करायची तसं काय नाही. अरे कथेची सामुग्री देह अवसानावर. खाल्लं तर चालता येईल ना, खाल्लं तर चालता येईल ना. मग ती व्यवस्था कुठंतरी असली पाहिजे का नाही. ती व्यवस्था जर जीवनामध्ये करणारे कोण असाल तर साधू संत असतात आहे का नाही. म्हणून सांभाळिलो माय बापाप्रमाणे मला सांभाळलं, पण मला तापापासून वेगळं केलं. सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा, म्हणून ओरसे या जीव झाला. तुका ठेला मौनाची तुम्ही संती कृपा केली. गंगे चाली ओघाची विडोबार कुमारी. पायी हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली. गंगे चाली ओघाची, गंगेच्या ओघाप्रमाणे साधूनं माझ्यावर कृपा केली. आणि त्या साधूच्या कृपेमुळं आदिनाथ महाराज माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. म्हणून लक्ष देऊन ऐका बरं का, या साधूच्या कृपेनंच ह्या गोष्टी होत असतात महाराज. हे बघा, ही मनात इच्छा होणं हीच देवाची कृपा असते. मला नर्मदा मैयेची परिक्रमा करायला जायचं हे मनात येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. हे असं सहजासहजी होत नाही. महाराज म्हणले हे याच्यासाठी मनात संकल्प चांगला येण्यासाठी पुण्यच लागत असतं ना. आणि तो संकल्प पूर्ण करून घेण्याचं काम जगाच्या मालकाकडे असतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण. या सत्य संकल्पाचा दाता जर कोण असेल तर नारायण पोले. बरोबर आहे ना. सत्य संकल्पाचा दाता नारायण. पहिली केली ना आपल्या परिसरात आणि त्याच्याच प्रेरणेनं आता तुम्ही चालले. बरोबर आहे ना. ते मार्गदर्शन आहे का नाही. मग ते बी नारायण आणि हे बी नारायण आहे का नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज म्हणले ही मनामध्ये इच्छा होणं ही सोपी गोष्ट नाही. आणि बघा, परिक्रमा म्हणजे काय. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. जसं आपण आषाढीची प्रदक्षिणा करतो तर ती मर्यादित पंढरपूरची प्रदक्षिणा आहे. बरोबर आहे.
तुम्ही वृंदावनला जर गेले तर तिथं गोवर्धनाची प्रदक्षिणा आहे. तिथं वृंदावनची प्रेमानंद महाराज जी आता रोज सकाळी 3 वाजता उठून जी ब्रह्ममुहूर्तावर प्रदक्षिणा करतात, ती कोणती करतात? 11 किलोमीटरच्या वृंदावनचा जो परिसर आहे त्या पूर्ण वृंदावनाला प्रदक्षिणा ही परिक्रमा, बरोबर आहे. त्याला हिंदीमध्ये परिक्रमा म्हणतात आणि आपल्या इकडं प्रदक्षिणा म्हणतात. आणि सांगू तुम्हाला, नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. आपण फक्त प्र काढून टाकलं. चला राव, आता सगळंच कसं मोकळं बोलायला होता हो, काही समजून बी घेतलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. महाराज म्हणले त्याच्या पुण्या नाही. प्रदक्षिणा जर केली नाही, पंढरपूरची वारी केली आणि प्रदक्षिणा जर केली नाही तर त्या वारीचा फळ होत नाही, उपयोग होत नाही. मग प्रदक्षिणेला फार महत्त्व आहे. मग आपल्या इकडे गेले तर आळंदीची प्रदक्षिणा, पंढरपूरची प्रदक्षिणा, त्याच्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, बरोबर आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही पाणीपुरी, यमपुरी त्याशी नाही यमपुरी. महाराज म्हणले ब्रह्मगिरी डोळ्यानं जरी पाहिली तर त्याला यमपुरीला जायचं काम नाही, यमपुरीला जायचं काम नाही. हे प्रदक्षिणेचं फळ आहे, बरोबर आहे. म्हणून आळंदीमध्ये असेल, पंढरपुरामध्ये असेल, त्र्यंबकेश्वरमध्ये असेल, नाही तर वृंदावनमध्ये असेल, नाही तर नर्मदा परिक्रमेला असेल, प्रदक्षिणेला महत्त्व आहे. काही साधूचं नावच आहे परिक्रमावाले बाबा. त्यांनी जीवनात काय करायचं? उठलं की प्रदक्षिणा सुरू करायची आणि संपली की पुन्हा सुरू करायची. काही साधूचं मरण त्या गंगेच्या तटावरच आहे. महाराज म्हणले मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, कारण मी वृंदावनला राहिलेलो आहे. फक्त मी बरेच बाबा असे पाहिले की दिवसातून उठलं की एक प्रदक्षिणा वृंदावनची आणि एक प्रदक्षिणा गोवर्धनची. बरं, काही माणसं साधू अशी प्रदक्षिणा करतात, एका जाग्यावर 108 वेळा दंडवत करायचा. इकडचा दगड उचलायचा, दंडवत घालून पुढं ठेवायचा, इकडचा दगड उचलायचा, दंडवत घालून पुढं ठेवायचा. असे 108 दगड घेतलेले असतात. 108 वेळा दंडवत करायचा आणि पुन्हा जिथं दगड आहे तिथं पाय ठेवायचा आणि तिथून पुन्हा तो गंज पुढं घ्यायचा, तो ते दगड पुन्हा पुढं घ्यायचे. अशी 21 किलोमीटरची प्रदक्षिणा करणारे साधू मी माझ्या डोळ्यानं पाहिले. मी माझ्या डोळ्यानं पाहिले. वृंदावनची असेल, आयुष्यच त्यांना नावच आहे. त्यांच्याकडे एक लोट गाडी असते, त्या लोट गाडीवर एखादा छोटासा गॅस असतो आणि उगाच जगण्यापुरतं खाणं असतं. एखादा थोडासा भात म्हणा, एखादा फुलका म्हणा खायचा आणि पुन्हा ती प्रदक्षिणा करत. आयुष्य काही महाराजानं साधूच्या सेवेत आणि परिक्रमेत घातलं. म्हणून आज आपले जे पंढरपूरचे महिन्याचे वारकरी आहेत ते काय करतात? 15 दिवसाला आळंदीला जायचं आणि आळंदीत द्वादशी सोडली की पुन्हा निघायचं की या एकादशीला पंढरपूरला यायचं. ही प्रदक्षिणाच आहे, ही प्रदक्षिणा आहे. मग या प्रदक्षिणेनं होतं काय? तर कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही तपाचं फळ जर कशात असेल तर ते प्रदक्षिणेमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणले पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने बस. पायानं त्या नर्मदा मयेची तीर्थयात्रा करावी. हस्तो पवित्रोयदी दान पुण्यो पवित्रोयदी तीर्थयात्रा, कंठो पवित्रोयदी नाम घोषो, हृदयो पवित्रो ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. हातचं दान कोणाकडून आहे? अन्नदान घरूनच, आपल्या घरून. वा वा, बघा. मग त्यांच्या परिवारासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. खरं तर आज गावकऱ्यांनी अन्नदान करायला पाहिजे होता, कारण असं तुम्ही गावकऱ्यांनी काढायला पाहिजे होतं आज, बरोबर आहे ना. वा 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 वा, आमच्या गव्हाणकर सरांनी आजच्या अन्नदानासाठी 5,000ची देणगी दिली. वा. आज तो परिक्रमा करून जर आला असेल आणि त्यांना तुम्ही जर गावकऱ्यांनी जर अन्नदान ठेवलं असतं, अरे आज आपण गावा मिळून अन्नदान आणि केलंही असतं, मला वाटतं तुम्ही कल्पना दिलेली नसावी, असं असेल आहे ना कदाचित, बरोबर आहे ना. कारण बरोबर आहे ना, तुम्हालाच घरीनच करायची होती का? नाही, जर कल्पना नसेल तर नंतर दिले तरी चालतात झाल्यावर, असं म्हणून म्हणत होतो. कल्पना होती का नाही, बरोबर आहे. काय नाही बा, एवढं लागलं हे आमच्या गावाकडून घ्या, असं बी असू शकतं. होतं म्हणून म्हणलं हो, असं कन्फर्म करावं माणसाने. पण नाही, त्यांचीच इच्छा होती आमच्या घरून आम्हाला अन्नदान करायचं आहे. आणि अन्नदान फार महत्त्वाचं आहे. आज ज्ञानदानही आहे आणि अन्नदान सुद्धा आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणून अतिशय
खूप मोठा संकल्प केला आदिनाथ तू. आणि सांगू तुला, या संकल्पामुळं तू जीवनातला कोणताच संकल्प अपूर्ण करू शकणार नाही. लक्षात, एवढी कठीण परिक्रमा जर तू पूर्ण करू शकतो, तर मला वाटतं तुझ्या जीवनात आता अशक्य गोष्ट कोणती नाही. फक्त तू ठरवावं माणसानं की मला हे मिळवायचं आहे, आणि तसे प्रयत्न करावे. मी माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी ठरवल्या होत्या आणि त्याच्यासाठी मला भरपूर त्यागही करावा लागला, पण मी आज त्या माझ्या पद्धतीनं मला त्या भगवंताच्या कृपेनं साधूच्या सेवेनं मिळाल्यात. म्हणून माझी विनंती आहे, मोटिवेशन भाषणं रोज ऐकल्यानंतर माणूस मोठा होत नसतो. एक भाषण ऐकावं प्रयत्न सुरू करावे, आणि दुसरं भाषण आपण करावं, आपलं लोकांनी ऐकावं, हे महत्त्वाचं जीवनात असतं. नाही तर रोज एखादं भाषण ऐकतो मोठ्या माणसाचं, बस डाटा संपवतो आणि झोपी जातो. कळलं माझं बोलणं? काही उपयोग होत नाही त्याच्यात. लक्षात आलं? अरे वाल्या कोळ्याने कीर्तनच ऐकलं नाही. चला, वाल्या कोळ्याने कीर्तन ऐकलं असं शास्त्रात उदाहरण आहे? नाही. वाल्या कोळ्यांनी भागवत कथा ऐकली असं उदाहरण आहे? नाही. वाल्या कोळी एखाद्या साधूच्या संगतीत महिनाभर राहिला असं उदाहरण आहे? नाही महाराज. 2 शब्द नारदाचे कानावर पडले, राम, आणि ते बी सरळ म्हणता येत नव्हते, उलटे म्हणून. बरोबर आहे ना? महाराज म्हणले, अजप जपने उलट तेथेही मनाचा बस उलटा. बरोबर आहे ना? उलट मरा 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 मालच ना. बरोबर आहे ना? उलटा मंत्र, पण जीवनामध्ये बदल झाला महाराज. लक्षात ठेवा, हे साधूच्या कृपेने होत असतं. म्हणून आज तुझ्या जीवनामध्ये अशी अशक्य गोष्टच नाही. फक्त डळमळायचं नाही आणि ढळायचं नाही. कळलं? बस मी आज एक प्रदक्षिणा जर करू शकलो 3,500-4 हजाराची, काहीच नसेल सोबत त्याच्या, एक तांब्या नाही तर ते डब्बा, एक काठी, आणि पाठीमागून एखादा अंथरायला आणि एखादं छोटीशी शाल पांघरायला. मग महाराज व्यवस्था कोण करतं? महाराज म्हणले, नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग माय बापे सांभाळीती. आहे का नाही? लक्षात ठेवा, सांभाळिलो माय बापा. तेव्हा आमचं जर कोण हित केलं असेल तर त्या माऊलीच्या कृपेने काही चिंता करायचं काम काहीच नाही महाराज. फक्त जायचं, बस त्यांच्यावर सर्वस्व सोपायचं आणि पहिला पाऊल टाकायचं, आणि जीवनाची वाटचाल केली. आणि आज ती परिक्रमा या ठिकाणी पूर्ण झाली. याजसाठी केला होता अट्टहास, आज तिचा समारोप आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. आज तो दिवस या ठिकाणी गोड झाला. आणि काय योग असावा, किती सगळी महाराज मंडळी या ठिकाणी जमलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या नर्मदा परिक्रमेच्या तटावर ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, बाळा, त्यांचे मी बसल्यावर पलंगावर शब्द ऐकले. मैं कहाँ जाता नहीं वो बोले, मैंने ऐसा सुना वो नर्मदा परिक्रमा करके आया है, इसलिए मैं आया हूँ. अरे ज्याला अंगावर कपड्याचं घेणं देणं नाही, त्या लोकांचं काय घेणं देणं नाही. माझं बोलणं कळतं का तुम्हाला? बरोबर आहे ना? आता आम्हाला कोट घालणं लागतो म्हणून तुमची गरज आहे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मी आपला जिल्हा असल्यामुळे मोकळं बोलायला जर, हां, आम्हाला कोट घालणं लागतो म्हणून आम्हाला तुमची गरज आहे. अरे ज्यांना कपडेच घालायचे नाही त्याला लोकायची काय गरज आहे? मस्त रहे मस्ती में, आग लग जाए बस्ती में, कछु लेना न देना, बस मगन रहना. ते त्यांच्या आनंदात असतात महाराज. त्यांना काही या जगाशी घेणं देणं नसतं. पण ते आले इथं एका कारणामुळं, की ह्या बाळानं नर्मदेची परिक्रमा केली, त्याच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. म्हणून बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा. आणि तुला उदंड निरोगी आयुष्य मिळावं, आणि अशीच साधना तुझ्याकडून घडत राहावी, ज्ञानोबारायांची सेवा व्हावी, आणि तुझं या बाळसखा पांगरीचं नाव तुझ्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोचावं, महाराष्ट्राच्या बाहेर पोचावं, अशी संत नामदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वेळातला वेळ काढून आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. मलाही पुढे जायचं आहे, मलाही वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं जास्तीचा वेळ न घेता 2 वाजलेले आहेत आणि बरोबर वेळ संपलेला आहे. 12ला सुरू झालं, 2ला संपायला पाहिजे, आहे का नाही? पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.